जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी बक्षीस वितरणाने समारोप करण्यात आला। जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या आमदार सांस्कृतिक महोत्सवाला युवक युवती व महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला। समारोप कार्यक्रम प्रसंगी सभागृह महिला व पुरुषांनी तुडुंब भरले होते। विविध 11 स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय त्याचबरोबर उत्तेजनार्थ असे बक्षीस आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे उर्फ राजूमामा, खासदार स्मिता वाघ, माजी महापौर सीमा भोळे, हास्य जत्रा फेम हेमंत पाटील, डॉक्टर केतकी पाटील, माजी नगरसेवक जितेंद्र मराठे, राजेंद्र घुगे पाटील, दीप्ती चिरमाडे, गायत्री राणे, शैला चौधरी, रेखा कुलकर्णी, नीला चौधरी, विशाल त्रिपाठी, अजित राणे आदी मान्यवर उपस्थित होते। मनोगत व्यक्त करताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले की सध्याचे युग स्पर्धात्मक युग असून अभ्यासाबरोबर आपल्या कलागुणांना देखील जोपासले पाहिजे। सहभागी स्पर्धकांच्या विनंतीवरून हा महोत्सव दरवर्षी घेण्यात येईल असे आश्वासन आमदार राजूमामा भोळे यांनी दिले। संदीपाल वानखेडे, जनसंवाद न्यूज, जळगाव। वक्ता कोणी मोठा असला तर काही महत्त्वाचं नाही, श्रोता असेल तर वक्त्याला महत्त्व असतं। आणि आपण सर्व श्रोते आलात, आपण भाग घेतला म्हणून या सर्व महोत्सवाला मला वाटतं रंग आला, म्हणून मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण दैनिक जीवनामध्ये खरं जे पॅरेंट्स आहे ते त्यांनी फार छान सांगितले की त्याचं आई वडिलांचं अभिनंदन केलं। कारण या युगामध्ये सगळी मार्कांची स्पर्धा लागलेली, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाला जास्तीत जास्त मार्क्स मिळावे, पण माझ्या मुलाचं टॅलेंट काय, माझा मुलगा काय चांगलं गाऊ शकतो, डान्स करू शकतो, कराटे करू शकतो, स्विमिंग करू शकतो। मला वाटतं अशा माध्यमातून या महोत्सवाच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ मिळू शकतं आणि आपण सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिलं, म्हणून मी आपलं पुन्हा मनपूर्वक आभार मानतो। कारण तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहिलात, त्यांनी भाग घेतला आणि त्याच्यातलं जे टॅलेंट आहे, जी कला आहे ती दावण्याची संधी त्या मुलांना सगळ्यांना मिळाली। आपण बघत होता, आम्ही 3 डान्स बघितले, त्या लहान लहान छकुल्या होत्या, केकेताई स्मिताताई सांगत होते इतक्या छोट्या छोट्या मुली की इतक्या छान डान्स करत होत्या की म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही। तर किती मेहनत आई वडिलांनी त्यांनी घेतली असेल आणि मला वाटतं या माध्यमातून एक व्यासपीठ आपल्याला नक्कीच उपलब्ध झालं, म्हणून मी खरं दीपक परदेशी, त्यांचे विनोद ढगे असतील, त्यांच्या सचिन महाजन असतील, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आम्ही तर फक्त येऊन बसलो, पण सर्व मेहनत सर्व इंडियापासून तर त्यांनी केली का त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजल्या की त्यांनी परिश्रम घेतले। आणि आज या माध्यमातून आपण बघत असाल, या पारितोषिकाच्या माध्यमातून हेमंत भाऊने सांगितलं कोण विजय होईल कोण नाही होणार, पण मित्रांनो तुम्ही सहभाग घेतला ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण एखाद्या गोष्टीमध्ये कोणी विजय होत असेल तर हारणाऱ्याचंही महत्त्व तेवढं असतं, कारण तुम्ही भाग घेतला म्हणून तो विजय होऊ शकला, तुम्ही भाग घेतला नसाल तर त्याला विजयाची संधी मिळाली नसती। म्हणून आपलं सुद्धा कदाचित दुसरा नंबर येईल, तिसरा येईल, कदाचित मिळणार नाही। आणि हेमंत भाऊने सांगितले की दरवर्षी होणार आहे, पुढच्या वर्षी आपल्याला नक्की पारितोषिक मिळेल, असा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा। आणि दीपक भाऊने सांगितलं आम्ही सर्व मिळून, आम्ही टेलीवरती बसलेले सर्व मिळून दरवर्षी मला वाटतं हा महोत्सव घेऊ। फक्त हेमंत भाऊने सांगितलं की तारीख फिक्स करायची, ते दीपक भाऊ ते बसतील, कारण तो निर्णय त्यांचा आहे, आम्ही फक्त येऊन बसणार आहे। आणि मला वाटतं ते दीपक भाऊने ठरलं की हीच तारीख, तर दरवर्षी तारीख डिक्लेअर केली जाईल। याच्यापेक्षा मोठा जर इथे पब्लिकला जागा पडली तर आपण सागर बागवरती सुद्धा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो, अशा पद्धतीने हा महोत्सव आपण करू।